तर मित्रांनो, काय मोदीजीसारखं तर बोलू शकत नाही म्हणा, तरी आपण ट्राय करू. ओके, पहिला प्रश्न हा आहे की तुम्ही हा जो विचार ठेवला ना की तुमचे अल्गोरिदम्स तुमच्या रील्स पाठवू राहिले, त्याच्यावर फायदा नाही याचा. रील्स पाठवून तुम्ही आणि मी आपले विचार नाही व्यक्त करत आहेत, तुम्ही दुसऱ्याचे विचार घेऊन सांगतायत. ओके, तर पहिल्यांदा आपण आपलं इंट्रोस्पेक्शन करावं की आपल्याला काय पाहिजे आणि काय आपण कसे विचार करतो आहे. पहिली गोष्ट, तुमचा अल्गोरिदम, माझा अल्गोरिदम किंवा तिसऱ्या व्यक्तीचा अल्गोरिदम हा वेगवेगळा आहे. एखाद्याला जसे थॉट्स येतात तसे तो बघत असतो. ओके, तर आपली जशी विचारसरणी तसे आपले अल्गोरिदम चालतात. त्यामुळे आपण सत्य आहोत हे जर आपण असं मानलं तर टोटली भाई तुमचे अल्गोरिदम्स तसे डिझाईन केलेले आहेत. तुमच्या अल्गोरिदममध्ये जर तुम्हाला मोदी समर्थक पाहिजे तर मोदी समर्थक मिळतील, तुम्हाला काँग्रेस समर्थक पाहिजे तर काँग्रेस समर्थक पाहिजे असतील, तुम्हाला अजून काही दुसरं असेल, एखाद्याला काय थॉट्स येतात तसं तो विचार करेल. ओके, तर हे सोडून द्या की की आपण सत्य आहोत, आपण जे बघतो आहे ते सत्य आहे. पहिली गोष्ट तुम्ही व्हेरीफाय करण्यासाठी तुमची रॅशनल थॉट प्रोसेस पाहिजे. रॅशनल थॉट प्रोसेसमध्ये पहिली गोष्ट अशी असणार, ह्याला मी आत्ता लिहिलं ते सगळं गेलं. हां, आता मला त्या रील्सवरून अल्गोरिदम झालं, अल्गोरिदमवर तुमचं सगळं सत्य आहे. तुम्ही अल्गोरिदम जर तुम्ही सत्य मानतायत तर टोटली रॉंग. दुसरी गोष्ट, रॅशनल थिंकिंग करावी लागणार. रॅशनल थिंकिंग म्हणजे काय, तुम्हाला एव्हिडन्स पाहिजे. तुम्ही जे पण बघतात लगेच त्याला उचलायचं, ChatGPTवर टाकायचं, याचे प्रूफ्स काय, ही रील कुठून आली, कोणी केली. मला सांगतो त्यामुळे एवढंसुद्धा लॉगिन्ससुद्धा कळतात की कुठं ही रील कोणाकडे बनवली गेली आहे आणि त्यामध्ये कसे कसे AI टूल्स इस्तेमाल केलेत किंवा ही कुठली आहे. सरळ सरळ सांगतात ते, भरपूर गोष्टी तुम्हाला त्यातून एक्सप्लेन होऊन जातात. ओके, तिसरी गोष्ट आहे थॉट प्रोसेस. आता थॉट प्रोसेस जर सांगितलंच मी ज्याचा समर्थक असेल किंवा ज्या विचारधारेचं असेल ते मला दिसणार, ही पहिली गोष्ट. तर तुमची विचारधारा सत्य आहे किंवा माझीच विचारधारा सत्य आहे, माझीच विचारधारा जर सत्य आहे, जर असं जर मी मानत असेल तर सगळ्यात मोठा पाखंडी मूर्ख माणूस मी, सगळ्यात पाखंडी मूर्ख माणूस मी. आणि जेव्हा आपण समोरच्याला विचारतो, समोरच्याला आपण जिंकण्यासाठी विचारतोय का रे, मला हा प्रश्न आहे. आपण डिस्कशन जेव्हा करतो तर मला डिस्कशन जिंकून करायचं काय, त्याच्यामुळे मी एक मित्र गमवेल हे सगळं सांगतो. जर हे डिस्कशन जिंकण्यासाठी असेल तर माफ करा, आय एम व्हेरी सॉरी, मला मित्र नाही गमवायचेत, मला तो प्रॉब्लेम आहे, मला नाही गमवायचेत, माणसं पाहिजेत मला. आणि काय फायदा मित्रच गमवून. तुम्हाला एक सांगा, मला इथून जर मोदीला मी काही बोललो, माझा आवाज पोचतो आहे का, काही घिंद नाही का, त्याच्याकडे एवढी मोठी मशिनरी आहे, तो काही करू शकतो माझं. ओके, मे बी कुणाल कामराला काय म्हटलं किंवा अजून कोणते राहुल गांधीला काय म्हटलं किंवा अरविंद केजरीवालला काय म्हटलं, माझा आवाज पोचतो आहे का. बट आपण विरुद्ध आपण एक निगेटिव्हिटी तयार करून देतो. काय अर्थ आहे. तुम्हाला जर एखाद्या गोष्टीशी लगाव झाला तर आय थिंक सो पॉलिटिकल लगाव जर होत असेल तर यू नीड टू इंट्रोस्पेक्ट युअर सेल्फ. आपण एखाद्या व्यक्तीबद्दल लगाव निर्माण करून ठेवला आहे, आपल्याला तो समजायला पाहिजे ना. ठीक आहे, पॉलिटिक्स कशासाठी असते, डेमोक्रेसी काय असते हे पहिलं समजावं. डेमोक्रेसी असते की आपण जसं जिंकणाऱ्या पक्षाला म्हणजे वोट दिलेलं आहे ना, समजा मी आता मोदीलाच वोट दिलं आहे, तर मोदीला वोट दिल्यानंतर त्यांनी माझं काम केलं पाहिजे. आणि मी राहुल गांधीला वोट दिलं आहे, समजा तिसऱ्या व्यक्तीने राहुल गांधीला, तर राहुल गांधीने त्याचं काम केलं पाहिजे. पण पंतप्रधान मंत्री डेमोक्रेसीने सगळ्यांना एकच दिला आहे आणि अपोजिशन पण ज्याने मोदीला वोट दिलं त्याच्यासाठी पण अपोजिशन एकच आहे आणि त्याच्यासाठी पण प्रधानमंत्री एकच आहे. ज्याने राहुल गांधीला वोट दिलं किंवा ज्याने अरविंद केजरीवालला वोट दिलं त्याच्यासाठी पण प्रधानमंत्री एकच आहे आणि अपोजिशन एकच आहे. तर आपली मुद्दे मांडणारी बाजू जी असते ना ती असते अपोजिशन, आणि आपल्या ड्युटीज म्हणजे आपले जे कर्तव्य आहेत ते पूर्ण करणारी जी बाजू असते ना तो विनर असतो. म्हणजे तो काय त्याला आपण जी सत्ता बाजू असते, सत्ता पण म्हणायला नाही पाहिजे, किती मूर्ख शब्द आहे आपल्या इथे सत्ता पक्ष. सत्ता कसं काय, तो काय राज्य कसं होतो का, नोकर पक्ष म्हणायला पाहिजे त्याला. इट्स अ नोकर पक्ष. त्या नोकर पक्षाने जो आता कामावर आहे ना माझ्याकडे, तो आहे जो आत्ता सध्या इलेक्शनमध्ये जिंकलेला व्यक्ती, तो माझा नोकर आहे. असं आपलं जर असेल तर ठीक आहे. हां, जर मी त्याला जर सत्ता पक्ष म्हणत असेल, तो राजा झाला माझा आणि मग झालं, मग तो कायला काम करतो आहे, कामात आलं तो मला लावाल. ही जर तुम्हाला जर डेमोक्रेसी समजत असेल तर ठीक. जर तुमची डेमोक्रेसी जर राज्यपद्धती म्हणजे मी राजा आहे वगैरे अशी चालत असेल तर व्हॉट इज द यूज ऑफ दॅट थिंग देन, वाय आय एम डिस्कसिंग दिस थिंग. ओके, थिंक रिलिजियस आयडिओलॉजी.
तुमची रिलिजियस आयडिओलॉजी आहे ते अजून एक सांगतो. मुस्लिम व्यक्ती त्यांची जी शिकवण असते ती लहानपणापासून सुरू होते. ओके, मुस्लिम व्यक्तीची सांगतो, तो रिलिजियस आहे, त्याची व्यक्ती इथून सुरू आहे. त्यामुळे त्यांचे जे विचार असतात ते मोस्ट कट्टर असतात. पण हिंदूंचे तसे असतात का? हिंदूला खूप मोकळेपणा मिळतो, पण तो पण कट्टर जर बनत चालला आहे, त्याचा अर्थ त्याच्या पण शिकवणीत काहीतरी फरक होत चालला आहे. त्याला रॅशनल थॉट्स नाही राहिले, तो इव्हिडन्स बेस्ड नाही राहिला, तर तोही एक कट्टरताच झाला. जो मुस्लिम आहे तोच तो हिंदू आहे. त्यांचे फक्त नावं चेंज झाले ते कट्टरच झाले. तुम्हाला जर डेमोक्रॅटिक राज्य जर पुढे न्यायचं असेल, डेमोक्रॅटिक राष्ट्र जर पुढे घडवायचं असेल, तर तुम्ही कट्टरता नाही ठेवत, तुम्ही इव्हिडन्स बेस्ड राहतात, एक्सपेरिमेंटल राहतात. आणि ते एक्सपेरिमेंट तुम्ही केले पाहिजे स्वतःवर. दुसऱ्याने केलेले एक्सपेरिमेंट कसं काय तुम्हाला हे होणार? सहज जमणार आहे का दुसऱ्याने केलेले एक्सपेरिमेंट्स? मग तुमच्यावर तो एक्सपेरिमेंट करतो, यार तो माझ्या इगोला दुखवणार. मी जर मुसलमानांना म्हटलं की तू तसं वाग, असं वाग, तो म्हणत तेरे बाप का क्या जा रहा है. मी जर हिंदूला म्हटलं की तू अरे तुमच्या चुका आहे, त्यात चुका आहेत, तो तेरे बाप का क्या जा रहा है, हमारे इसमें है तो ऐसा ही है. ठीक आहे भाई, पण माझं जीवन तर खराब नाही व्हायला पाहिजे ना. जर सत्ता पक्ष, जर डेमोक्रॉसीमध्ये जो व्यक्ती निवडून दिलेला आहे तो जर एक रिलिजियस थॉट प्रोसेसवाला असेल, तर तो नुकसान करणार. चाहे तो AIMMवाला असेल, चाहे तो BJPवाला असेल, किंवा तो काँग्रेसवाला असेल. या कोणताही एक रिलिजियस किंवा एक आयडिओलॉजीमध्ये चालणारा व्यक्ती कधीही घाण असेल. आपण ही डेमोक्रसी निवडत असताना आपण ना लेफ्टिस्ट राहिलो, ना रायटिस्ट राहिलो, ना कॅपिटलिस्ट राहिलो, ना कम्युनिस्ट राहिलो, आपण सोशलिस्ट राहिलो. सोशलिस्ट मधला मार्ग निवडला आपण. आता हा पण प्रॉब्लेम आहे की सोशलिस्ट समजतं की नाही, कम्युनिस्ट समजतं की नाही, रायटिस्ट, कॅपिटलिस्ट ही परिभाषा आपल्याला पूर्णपणे माहीत आहेत की नाही, आणि त्या समाजात वापरल्या जातात की नाही. कॅपिटलिस्ट म्हणजे काय? ओपन मार्केट, कोणी जाऊन आपला धंदा सुरू करू शकतो, त्याला हवा तेवढा वाढवू शकतो, ही कॅपिटलिस्ट आहे. हे काय आहे त्यामुळे तुम्हाला ते फ्रीडम आहे धंदा करण्याचं, कोणताही कसा धंदा करायचा आणि किती वाढवायचा त्याचा तुमचा फ्रीडम आहे. पण तुम्हाला लेफ्टिस्टमध्ये ही पण आहे फायदा, कोणाकडूनही तुम्ही नोकर ठेवला आहे तर नोकरला 8च घंट्याची ड्युटी आहे. आपण जी ड्युटी करतो ना ती 8 घंट्याची करतो. ते लेफ्टिस्टवाल्यांनी दिलेली संकल्पना आहे. स्त्रियांना जेव्हा त्यांचं लेबर पेन असेल तेव्हा सुट्ट्या मिळतात, ते लेफ्टिस्ट आयडिओलॉजी आहे. तुमचे जे कामगारांचे रूल आहे, वर्कर रूल्स आहे, इंजिनियरचं पेन्शन आहे, ते सगळं लेफ्टिस्टनी दिलेलं आहे. या घटना लेफ्टिस्टनी दिलेलं. त्या वाईट आहेत का? मग एक लिमिटेड याच्यामध्ये लेफ्टिस्ट चांगला आहे, एका लिमिटेड याच्यामध्ये रायटिस्ट चांगला आहे, एका लिमिटेड याच्यामध्ये कॅपिटलिस्ट चांगला आहे, कम्युनिस्ट चांगला आहे, सोशलिस्ट चांगला आहे. पण त्याला योग्य रीती चालवण्याचं काम जे आहे ते आहे एक चांगल्या शासनाचं. शासन म्हणजे शासन पण नाही म्हणावं त्याला, एक डेमोक्रॅटिक जी पक्ष ज्याला विनिंग आपण दिलेलं आहे त्याने ते चालवायला पाहिजे व्यवस्थित. त्याच्यामुळे त्याच्यावर अंकुश ठेवलाच जातो. ठीक आहे. बरं, आता मी हे एवढं बोललं. या बोलल्यानंतर मला एकच प्रश्न आहे, तुम्ही कोणत्याही पक्षाचे असाल, तुम्ही फंडिंग जोही पक्ष ज्यांनी हा CJPला किंवा याला विरोध केला, पहिली गोष्ट यांचा एकच मुद्दा होता, हे जे आता आंदोलन झालं त्याचा मुद्दा होता नीटच्या एक्झामचं अकाउंटेबिलिटी, म्हणजे जबाबदारी घ्या आणि जागा सोडा. कारण तुम्ही मागच्या भरपूर एक्झाम झाल्यात, त्या लीक झाल्यात, त्याची एकाचीही जबाबदारी नाही घेतली. त्यामुळे तुम्हाला अकाउंटेबिलिटी दाखवण्यासाठी डेमोक्रॅटिक वेनी, तुम्हाला हे माहीत पाहिजे कॉन्स्टिट्युशनली आंदोलन करणं हा राईट आहे, हक्क आहे तुमचा आवाज मांडण्याचा. आणि हा जर तुम्हाला माहीत नसेल आणि तुम्हाला तो दबदबून टाकायचा तर म्हणजे तुम्ही कुठंतरी तुम्ही दमनकारी आहात, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. दुसरी गोष्ट, तो मुद्दा योग्य होता की नाही? जर योग्य असेल तर मग तुम्ही त्या पक्षात या. त्या मुद्द्यानंतर तुम्ही दुसरे मुद्दे काढू राहिलेत, मग हा नारा का घेतला, तो नारा का घेतला. अरे नारे तर मी घरी बसून काय मोदीला किंवा राहुल गांधीला काय चांगलं बोलत असेल का? काय मी आई बहीण काढत असेल त्याची, प्रश्नच नाही. तिथंही मी रस्त्यावर काढली तर काय, माझा आहे तो फ्रीडम ऑफ स्पीच आहे. तो त्यांना शिव्या घातल्यात, तो फ्रीडम ऑफ स्पीच आहे. मी देशहिताला काही हेक करतो आहे का, ती गोष्ट. आता देशहिताला काय करायचं असेल तर तुम्ही म्हटले फंडिंग बाहेरून आली, लोक बाहेरून आले. भैया लोक जर बाहेरून आले तर तुमच्या होम मिनिस्टरला पकडा, त्याचा आता तुम्ही रेजिग्नेशन माना. की लोक बाहेरून आली कशी काय, तुझी इंटेलिजन्स काय करते? ठीक आहे. त्यानंतर दुसरी म्हणताय तुम्ही फंडिंग आली. MEA काय म्हणते? MEA काय म्हणते? आम्हाला माहीत नाही, आम्हाला याच्याबद्दल काही अधिकृत माहिती नाही.
मग मला सांगा तुमच्याकडे फंडिंगचा डाटा येतो कुठून आहे? कोणता रील्सवर तुम्ही फॉलो करतात आणि त्या रील्सवाले तुम्हाला म्हणतात की फंडिंग आली? प्रूफ दे. You have to governmental proofs, you should some intelligence proof you should need that thing to prove. ते पण नाही आहेत. चलो दुसरी गोष्ट, मग रिश्तेदारी. बघा एक कहावत है, जहर दे के जहर कारगर ना हुआ तो जिल्लत दे के मार दिया. तुम्ही बदनामी करू राहिले समोरच्याची, करा काही, तो कोणत्या धर्माचा आहे, जातीचा आहे, त्याची बायको कोणती, त्याची हे कोणती, ते कोणती. अरे यार, पाकिस्तानला तर आमचे प्रधानमंत्री गेलेले होते एकदा ते बिर्याणी खायला. इवन दॅट वॉज नॉट अ प्लॅन, नवाज शरीफला भेटायला. मग आम्ही पाकिस्तान, त्यांना एजंट पण आहे का पाकिस्तानचं? US ला पुन्हा पुन्हा जात असतात, हातबीत गळ्यात घालत असतात, आणि तेव्हा मग आम्ही नाही म्हणायचं की तू यार USAचा एजंट आहे. एवढं काय चिपकायचं? एक कॉन्स्टिट्युशनल पोस्टवर आहे, एक लिमिटेशनमध्ये राहायला पाहिजे. तुम्ही एवढं चिपकू राहिले. आम्ही म्हणू शकतो ना यार यांचे काहीतरी संबंध वाटत आहेत इंटरनली. एनीबडी कॅन केम, नो बडी इज सेईंग. तुम्ही असं वागणं की एका भारतीयाला जर तुम्ही हे म्हणतायत ना की तो अँटी नॅशनल किंवा तो फंडिंग घेतो आहे आणि तो कॉन्स्टिट्युशनली ड्युटी पूर्ण करतो आहे, आणि तरी तुम्ही त्याला अँटी नॅशनल म्हणतात. आपल्या दिमागाचा इलाज करावा, आपलं इंट्रोस्पेक्शन करावं, आणि ही गरज आहे आपल्याला. जिंकण्याचा काही प्रश्न नाही. जर तुम्ही मित्रामध्ये जिंकण्यासाठी करतायत तर मला वाटतं की दॅट इज गोईंग रॉंग. आणि आपण इंटेलिजंट लोक आहेत यार. साधं एखादी रील घ्या, ChatGPTवर टाका आणि बघा त्याचं काय तो हे देतो आहे किंवा तुम्हाला हे देतो आहे इन्फॉर्मेशन. बघा ना तो काय म्हणतो, आणि त्याला रॅशनल थॉटनी घ्या, इव्हिडन्स प्रूफ म्हणून घ्या. जर ते नाही जमत आहे तुम्हाला आणि जस्ट एक रील्स बघून स्क्रॉलिंग करून मला हे वाटतं, मला ते वाटतं, रहने दो फिर. मैं वहाँ पे गया, मेरे को अगर मैं डोपामाइन मी डेव्हलप नाही केलं, मला रील्स नाही आवडल्या किंवा आवडल्या, हा माझा प्रश्न आहे. पण मला सत्य जाणून घ्यायला किंवा मी सत्य परिस्थिती बघायला मी तिथं उभं राहिलो, तिथं गेलो. तुम्ही गेला असतात, बघितलं असतं हाताने काय चालू आहे, काय नाही चालू आहे, कोण खाणं पिणं आणतं, कोण पोरं काम करत आहेत, बघितलं असतं. घरी बसून आपण काही करू शकतो का? बातम्यांचं त्यांचं एव्हिडन्स बघावं ना थोडं, नाही का आपण कोण त्याच्यावर विश्वास ठेवावा हे पण थोडं बघावं. आपल्या रॅशनल थॉट ठेवावा थोडासा. रॅशनल थॉट GPT करू शकतो आपण. काय असतं रॅशनल थॉट प्रोसेस? एव्हिडन्स बेस्ड एक्सपेरिमेंटल गोष्टींवर भरोसा ठेवा. ठीक आहे. मानण्यावर जर भरोसा राहिला, म्हणजे मी मानतो म्हणून असं आहे, तर मी तर काही म्हणू शकतो. मग माझे 4 हात आहेत, 5 हात आहेत माझ्या डोक्यात, म्हणजे मी चंद्रावर जाऊन आलो, काही म्हणू शकतो मी. चंद्रावर काय 4 ब्रह्मांडे फिरून आलो, मानलं तर काही आहे. पण जर एव्हिडन्स बेस्ड राहिलं तर माणूस सत्य आणि ती फॅक्ट्स ॲक्सेप्ट करण्याची परिस्थिती सहज. ठीक, थँक्यू. मी मित्रांसाठी एवढा व्हिडिओ बनवला, कारण डिस्कशन करताना खूपदा असं होतं की आपण टायपिंग करतो, मग तो एक पॉईंट काढतो, तुम्ही एक पॉईंट काढतात, ती गोष्ट होते आणि सगळं गडबड होतं. सो आय एम सॉरी. ओके, ती गडबड नाही करायची आपल्याला एकमेकांसाठी. तुम्हाला काही बोलायचं असेल सरळ सामने बोला. ओके, असं व्हिडिओ पण पाठवू शकतो, कारण बोलता बोलता आपण आवाज चढतो, वरती खाली होतो, त्यामुळे पण असं वाटतं की समोरचं भांडण करतो. इकडे तिकडे जायला नको. त्यामुळे जर प्रूफ वाईज बोललं तर मला वाटतं जास्त आपण व्यवस्थित बोलू शकतो. कीप इंट्रोस्पेक्ट, हॅव अ रॅशनल थॉट प्रोसेस दॅट विल लीड द नेशन इन टू द प्रोग्रेस. अंध आपण कोणत्याही गोष्टीत बिलीव करणं चांगली गोष्ट नाही आहे. त्याच्यामुळे खूप नुकसान झालेलं आहे देशाचं. असं करू नका. ते भलेही तुमची अपोजिशनची पार्टी असो का, जी पार्टी आता सध्या गव्हर्नमेंट चालवते ती असो, कोणत्याही पार्टीचं आपल्याला काही घेणं नाही. माझ्या घरी कोणी राशन भरत नाही.